तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका केली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांची मोडस ऑपरेंडी ही नथुराम गोडसेप्रमाणे आहे असा गंभीर आरोप सपकाळ यांनी केलाय। नथुराम गोडसेनं शांत डोक्यानं महात्मा गांधींना गोळ्या घातल्या, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस जातीजातीमध्ये वाद लावण्याचं काम करत असल्याचं सपकाळ यांनी म्हटलंय। यासोबतच सपकाळ यांनी मोदींवरही निशाणा साधलाय। सपकाळ यांच्या या टीकेनं राजकीय वाद पेटण्याची शक्यता। आता देवेंद्र फडणवीस जी आहेत ती तशीच फूट अत्यंत शांत डोक्याने, अगदी ज्या शांत डोक्याने कोल्ड ब्लडेड नथुराम गोडसेनी महात्मा गांधींचा खून केला होता, अगदी तितकं शांत राहून ते जाती धर्मात महाराष्ट्रभर भांडण लावत आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बगल देत आहेत आणि कुठेही काही चेहऱ्यावर भाव दिसू न देता शांत स्वरूपामध्ये हा सर्व कार्यक्रम ते करत आहेत। त्यांनी असं करू नये ही नम्र विनंती आणि एक नम्र हाक त्यांना या निमित्ताने आमची आहे। मी नथुराम गोडसेंशी त्यांची तुलना केली नाही। नथुराम गोडसेंनी कोल्ड ब्लडेड मर्डर जसा केला होता, शांत डोक्याने, कुठेही एक्साइट नव्हता, कुठेही तोल न जाऊ देता, गांधींच्या पाया पडून वर येऊन त्यांनी ज्या 3 गोळ्या जशा झाडल्या त्यामध्ये कुठेही त्यांनी जास्ती एक्साइटमेंट दाखवली होती, चेहऱ्यावरचा हास्य हावभाव शांत ठेवलं होतं। ते शांत डोक्याने त्याच पद्धतीने काम करत आहेत। मी मोटस ऑपरेंडीच्या संदर्भात बोललोय, मी कोणतीही तुलना त्यांच्याशी केलेली नाही। तर सपकाळांनी मोदींवर काय टीका केली आहे पाहूया। 2014ला नरेंद्र मोदी आले आणि त्यांनी टप्प्याटप्प्याने या माहिती अधिकारातून एक एक भाग काढत याला निष्क्रिय करण्याचा प्रयत्न हा नरेंद्र मोदींनी केलेला आहे। यामध्ये माहिती न देणे, माहितीची सुनावणी न होणे, या सगळे कारस्थानी ते करत आहेत। कारण हे थेट प्रमाणे हल्ला करणारे लोक नाहीत। महात्मा गांधींचाही खून करण्याकरता जेव्हा नथुराम गोडसे गेला तेव्हा तो पहिले गांधींच्या पाया पडला आणि गांधींच्या पाया पडून मग महात्मा गांधींचा खून केला। नरेंद्र मोदींनी काय केलं, 2014ला ते पार्लमेंटच्या समोर पार्लमेंटच्या पाया पडले आणि आज जाऊन लोकशाहीचा ते आज खून करत आहेत।